नमस्कार, पार्वताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी पारशे दोडक्याचे भजे बनवणार आहे। तर हे आमच्या फ्लॉटवरच्याच वेलाचे दोडके आहेत। तर त्यासाठी मी हे असे 2 दोडके घेतलेले आहेत। हे पारशे दोडके असतात। याला काही भागामध्ये गोसाळे पण म्हणतात, आमच्या इकडे याला पारसा दोडका म्हणतात। तर त्यासाठी मी लाल तिखट, हळद, जिरे, कोथिंबीर, मीठ आणि इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरणार आहे। 2 हिरवी मिरची घेतलेले आहेत, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे। 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हे प्रमाण तुम्ही तुमच्या याच्या प्रमाणानुसार दोडक्याच्या करू शकता, कमी जास्त। आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे। तर साहित्य पाहिलेलं आहे, कृतीला सुरुवात करू। धने, जिरे, हे ओवा, लसूण आणि 2 मिरची घेतलेली आहेत हिरवी। तर हे मी मिक्सरला अगोदर वाटून घेणार आहे। तर मिक्सरला मी हे वाटून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी एका वाटीला असं 2 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे, कारण भजे आपले छान असे कुरकुरीत झाले पाहिजे। थोडेसे ह्या पारशे दोडक्याचे भजे केल्या खूप छान कुरकुरीत होतात, पण थोड्या वेळानं थोडेसे नरम होतात। त्यासाठी नरम होऊ नये म्हणून त्यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली भरड ही वापरलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा लाल तिखट वापरणार आहे। तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट कोणतंही एकही वापरू शकता। थोडीशी हळद आणि आता पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहे। तर खूप जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण असं नाही, कारण आपल्याला यामध्ये दोडक्याचे काप करून असे बुडून भजे तळायचे आहेत। त्या पद्धतीने मी हे पीठ भिजवलेलं आहे। तर हे पीठ आता मी बाजूला ठेवून देणार आहे 2 मिनिटं। तर या ठिकाणी मी अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर पण ह्या पिठामध्ये टाकणार आहे, कोथिंबीर भरपूर टाकायची। आता ह्या दोडक्याचे मी हे काप करून घेणार आहे। तर दोडके तुम्ही बाजारातून घेताना तेव्हा शक्यतो ताजेच घ्यायचे, कारण हे लगेच नरम होतात दोडके। तुम्ही जर असे छान असे ताजे जर दोडके वापरले ना, तर याचे भजे पण खूप छान होतात। तर याचे अतिशय असे पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे भजे छान असे कुरकुरीत होतात। ते असे ह्या पद्धतीने मी हे दोडक्याचे असे काप करून घेतलेले आहेत। तर थोडेच काप करून पिठामध्ये भिजवून मी याचे भजे तयार करणार आहे। तर हे असे पिठामध्ये आता ही कोथिंबीर टाकलेली अगोदर मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये हे दोडक्याचे काप हे चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि ह्या साईडला तेल पण ठेवलेलं आहे मी गरम करायला। तेल गरम करून घ्यायचं अगोदर आणि नंतर मीडियम गॅसवर भजे तळायचे, म्हणजे आपले भजे जास्त तेलकट पण होणार नाहीत। आणि कमी गॅसवर तळले तर म्हणजे दोडक्याचे भजे हे तेल जास्त पितील। तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। आता मी एक असं हे बुडून दोडका असं याचे भजे तयार करणार आहे। तर या ठिकाणी मी अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर पण ह्या पिठामध्ये टाकणार आहे, कोथिंबीर भरपूर टाकायची। आता ह्या दोडक्याचे मी हे काप करून घेणार आहे। तर दोडके तुम्ही बाजारातून घेताना तेव्हा शक्यतो ताजेच घ्यायचे, कारण हे लगेच नरम होतात दोडके। तुम्ही जर असे छान असे ताजे जर दोडके वापरले ना, तर याचे भजे पण खूप छान होतात। तर याचे अतिशय असे पातळ करून घ्यायचे, म्हणजे भजे छान असे कुरकुरीत होतात। ह्या पद्धतीने मी हे दोडक्याचे असे काप करून घेतलेले आहेत। तर थोडेच काप करून पिठामध्ये भिजवून मी याचे भजे तयार करणार आहे। तर हे असे पिठामध्ये आता ही कोथिंबीर टाकलेली अगोदर मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये हे दोडक्याचे काप हे चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि ह्या साईडला तेल पण ठेवलेलं आहे मी गरम करायला। तेल गरम करून घ्यायचं अगोदर आणि नंतर मीडियम गॅसवर भजे तळायचे, म्हणजे आपले भजे जास्त तेलकट पण होणार नाहीत। आणि कमी गॅसवर तळले तर म्हणजे दोडक्याचे भजे हे तेल जास्त पितील। तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। आता मी एक असं हे बुडून दोडका असं याचे भजे तयार करणार आहे।
खूप छान असे गरम गरम हे भजे लागतात. नक्की तुम्ही कधी केले नसेल तर करून बघा. आणि खूप छान पण हे म्हणजे दोडका खूप पौष्टिक पण असतो खायला. तर दोडक्यांची खालची साईड झालेली आहे. मी आता दुसरी साईड पण तळून घेणार आहे. तर एका दोडक्यापासून मी असे हे प्लेटभर भजी करून घेतलेले आहेत. राहिलेले भजे मी नंतर मुलं शाळेतून आल्याच्या नंतर करून घेणार आहे. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की करा. भजे खूप छान होतात आणि खूप छान मस्त कुरकुरीत भजे झालेले आहेत बघू शकता. तर खूप टेस्टी पण होतात. तर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.